नमस्कार, मी संजय एलवाड. मी कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि मुलांसाठी लिहितो. आज मी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि अक्षर भारती यांच्या वतीने आयोजित दुसरे बालकुमार साहित्य संमेलनासाठी इंदापूरमध्ये आलेलो. की शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यातला सर्वात सुंदर आणि मला आवडलेला उपक्रम म्हणजे कोपीवरची शाळा. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी रात्रीच्या शाळा भरत होत्या. मात्र हे ट्रस्ट जे ऊसतोड कामगार आहेत त्यांच्या मुलांना अक्षर ओळख करून देण्यासाठी, अक्षर साक्षर करण्यासाठी त्यांच्या फडाच्या ठिकाणी कोपीवरची शाळाच्या माध्यमातून त्यांना ज्ञान मनोरंजनाची शिकवणी देत आहेत. तसेच त्यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले हे संमेलन अतिशय उत्तम, अतिशय देखणे, अतिशय नियोजनबद्ध आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता स्वतःचं संमेलन मानून झटत असतो. विशेष म्हणजे या संमेलनासाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची इथला प्रत्येक कार्यकर्ता काळजी घेतो. या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात इथल्या मुलांच्या, इंदापूर परिसरातील मुलांना मनोरंजन व्हावं, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना मोठमोठ्या साहित्यिकांना भेटता यावं, त्यांचे विचार ऐकता यावं याची प्रचंड या कार्यकर्त्याच्या मनात तळमळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरात जे काही साहित्य संमेलनं भरत आहेत त्यातलं हे आगळे वेगळे संमेलन आहे. मी आजपर्यंत अखिल भारतीय संमेलनं केली आहेत, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संमेलनं केले आहेत. मात्र हे संमेलन मनात घर करणारं आहे. हे संमेलन अतिशय उत्तम असून एक आदर्श निर्माण करणारं आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीची ही संकल्पना अतिशय वेगळी आहे. त्यामुळे सर्व ट्रस्टचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.